करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, तुम्हाला कधी कधी टेन्शन येत असेल. कोणत्या वेळेला येतं, का येतं, कसं येतं? समर्थ म्हणाले, टेन्शन आपण जर विचार केला, कोणतीही व्यक्ती आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला कधी टेन्शन आलेलं नाही असं होऊ शकतच नाही आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला टेन्शन येतं. ते एखाद्या विषयांमध्ये अडकलेली असेल, संशयामध्ये असेल, चिंतेमध्ये असेल, तेव्हाच टेन्शन येतं ना. टेन्शन सहजासहजी येत नाही आहे. मग आपल्या आयुष्यात आपल्याला असं वाटतं की माझ्या वाटेला टेन्शन येऊच नाही. मग काय करायला हवं? समर्थ म्हणाले, दुसऱ्याविषयी वाईट बोलणं फार सोपं आहे. आपल्याला वाटतं माझ्याविषयी जर कोणी बोललं की मला राग येतो, बरोबर की नाही? आणि बघा, ज्यावेळी समोरच्या व्यक्तीला कोणी काही बोलत असेल तर आपण बोलतो की नाही? नक्कीच बोलतो. तेव्हा शांत बसतो का? नाही आहे. फक्त एकदा स्वतः विचार करून बघा, खरंच आपला देह धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे का? तरच आपण लोकांवर टीका करा ना, नाहीतर टीका करू नका. समर्थ म्हणाले, जर आपलाच देह जर चुकत असेल तर लोकांना चूक दाखवून उपयोग काय? बरोबर की नाही? आपण काय करतो? आपल्या ठेवतो झाकून, दुसऱ्यांचं पाहतो वाकून. म्हणून समर्थ म्हणाले, टेन्शन तेव्हाच येतं ज्या वेळेला टेन्शन आपण प्रत्यक्षात घेऊन बसतो. एखाद्या वेळेला आपण खोटी माहिती देतो. एखादा व्यक्ती आपल्याला जेव्हा भेटतो त्यावेळी आपण त्यांना सरळपणे सांगतो, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सांगितलेली माहिती आपण खोटी सांगतो. आणि खोटी सांगितल्यानंतर बघा, प्रत्यक्षात आपल्याला भीती वाटते, टेन्शन येतं की खरंच त्या व्यक्तीला जर खरं माहिती पडलं की आपण खोटे बोललेलो आहोत, मग बघा, विचार करा. समर्थ म्हणाले, मग टेन्शन येते की नाही? नक्कीच. बघा, सूर्याचा प्रकाश असेल किंवा चंद्राचा प्रकाश असेल, या पृथ्वी तलावर आल्यानंतर पूर्णपणे उजेड येते की नाही? जो अंधार असतो तो बाजूला होतो की नाही? लपाछुपी आपण ज्या वेळेला खेळत असतो त्यावेळी दिवसाढवळ्या खेळणारे आणि रात्रीचे खेळणारे, बघा फरक आहे की नाही? अंधारामध्ये ज्या वेळेला आपण खेळ खेळतो त्यावेळेला वेगळीच मजा असते, परंतु दिवसाढवळ्या आपण सांगू शकतो का, हा इथे लपलेला आहे, ही इथे लपलेली आहे. म्हणून समर्थ म्हणाले, का भाग दिलेला आहे? जसजसा अंधार आपल्याला पाहायला मिळतो ना, तसतशी माणसंसुद्धा बदलत असतात. आपल्याला अंधारामध्ये एकसारखी माणसं पाहायला मिळतात, परंतु माणसं ओळखायला शिकली पाहिजेत. कारण काही माणसं आतल्या घाटीत, बघा, प्रत्यक्षात आतल्या घाटीची माणसं असतात. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. या देहाचाच भाग चालू आहे, कारण हा देहसुद्धा बघा त्याचप्रमाणे आपण विचार करतो, अरे या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ना कधी बघावं तर हास्य आहे, कधी बघावं तर ही व्यक्ती कधी, त्या व्यक्तीच्या आयुष्यात केव्हाही टेन्शन मी पाहिलेलं नाही आहे, परंतु त्या व्यक्तीलाच माहिती आहे की माझ्या जीवनात किती टेन्शन आहे. एक काळ असा होता की कोणाला जरी तुम्ही फक्त स्टेशनवर सोडायला गेलात ना, तरीसुद्धा बघा आपले डोळे पाणावलेले असायचे. का? कारण बघा, आपलं आणि त्या व्यक्तीचं नातं, बरोबर की नाही,
फार घट्ट असतं, मैत्री असते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती बघा पाहुणे म्हणून येत असते, त्यावेळेला दिवसाढवळ्या आपल्याला काहीच वाटत नाही, परंतु बघा दुपार झाली ना, दुपारच्या वेळेला कोणी निघून गेलं ना, मग आपले डोळे आपोआप पाणावलेले पाहायला मिळतात. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्याला असं वाटतं की आता मला अजिबात टेन्शन येऊ देऊ नकोस. आपण देवाजवळ सुद्धा हीच प्रार्थना करत असतो. परंतु विचार जर केला तर आपल्याला सर्वात जास्त टेन्शन पाहायला मिळतं. मग आता याचं कारण काय? का असं होतं? आपण देवाजवळ प्रार्थना केलेली आहे, हे परमेश्वरा माझ्या वाटेला टेन्शन येऊ नकोस. तरीसुद्धा अनेक अडथळे, अनेक संकट, अनेक प्रश्न, त्यामुळे टेन्शन वाढत जातं. मग आता यावर उपाय काय? समर्थ म्हणाले, विचार जर आपण केला तर प्रत्यक्षात फसवणूक करणारे आणि जे बघा प्रत्यक्षात आपल्याला मदत करणारे, फरक ओळखायचा. फसवणूक करणारे लोक आपल्या जवळ येतात. का? कारण त्यांना आपल्याला फसवायचं असतं, आपलं टेन्शन वाढवायचं असतं. आपलं टेन्शन कमी कोण करणार? आपण विचार करतो की नाही, आता काय करायला लागेल, कसं करायला लागेल. माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र हे उघडेच असतात. विचार करा. कारण बघा आपला देह ज्या वेळेला रात्रंदिवस मेहनत करतो, काम करतो, त्यावेळेला त्याला आरामाची आवश्यकता असते. आपण बघा एखाद्या कंपनीमध्ये जॉबला असतो, एखाद्या ऑफिसमध्ये कामाला असतो, आपलं तिथे खूप टेन्शन असतं. आता त्या टेन्शनमध्ये आपण काय करत असतो, ते टेन्शन कमी कसं होईल. परत घरामध्ये आल्यानंतर घरातलं टेन्शन असतं की बाबा घराचे हप्ते फेडायचे, बरोबर की नाही, EMI भरायचं आहे, परत हॉस्पिटल खर्च आहे, परत बाकीचा खर्च आहे. असे टेन्शन बघा, त्या टेन्शनमध्ये रात्रभर झोप लागत नाही. देह तर थकलेला आहे, दिवसा ढवळ्या बघा मेहनत करून रात्रीची झोप येण्यासाठी बघा बेडवर झोपलेला आहे, परंतु डोळा लागत नाही आहे. मग असे अनेक प्रश्न का उभे राहिले? मग आपण देवाजवळ काय प्रार्थना करत असतो? तरी विचार करा. समर्थ म्हणाले, ज्या वेळेला अनेक टेन्शन येतील, अनेक चिंता उभ्या राहतील, त्यावेळेला स्मरण कर. कारण करता करविता तो आहे, बरोबर की नाही. परंतु आपण काय तो माझं मीच. परंतु आपल्याला आलेल्या टेन्शनचं बघा, आपण जर विचार केला, आपण काय विचार करतो की नाही मला टेन्शन आले ना, मीच दूर करणार. त्यामध्ये सुद्धा मी पण आणतो. परंतु एखादी ज्या वेळेला मदत करते त्यावेळेला मदत करू दे. कारण बघा एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी आपण बोलतो त्या व्यक्तीला राग येतो, परंतु ती व्यक्ती मनावर घेत नाही. आपल्याला सुद्धा कोणी काही बोललं की राग येतं, परंतु बघा आपण मनावर जर घेतलं ना, त्या कामामध्ये सुद्धा लक्ष लागत नाही. कारण का, मला ती व्यक्ती अशी का बोलली, काय कारण असू शकतं, मग याचा विचार आपण करतो, त्यामुळे टेन्शन वाढतं. आता बघा आपल्याकडे पैसे नसतात, पैशाचं टेन्शन असतं, घरामध्ये आजारी व्यक्ती आहे, हॉस्पिटल खर्च आहे, घराचं EMI भरायचं आहे, त्याचा बघा प्रत्येक वेळेला टेन्शन असतं. मग आता टेन्शन कसं दूर करता येईल? दूर करायचं आहे ना. आयुष्य एकदाच आहे. नेहमी असं वाटतं की नाही लोक आपल्याला दुखावतात, पण ते तसं नसतं. समर्थ म्हणाले, लोक आपल्याला त्रास देत आहेत ना, लोक आपल्याला बोलत आहेत ना, बोलू दे ना, ते बोलणारे आहेत. अहो निंदकाचे घर असावे शेजारी. आपली निंदा जर कोणी करत असेल ना, त्यांना थांबवू नका.
ज्या ज्या वेळेला तुमची निंदा करणारे लोक पुढे येतील ना, त्या वेळेला तुम्ही तुमच्या कार्यातून उत्तम प्रकारे तुमचंच प्रदर्शन बघा त्यांच्या समोर दाखवा. नंतर बघा बरोबर स्तुती करायला लागतील. कारण जी लोक आपल्याला त्रास देतात, दुखावतात, तेच नंतर लोक आपल्याला बघा आपण केलेल्या कार्याला टाळ्या वाजवत बसतात. आपण आपली सुरुवात जर जिंकायच्या उद्देशाने केली तर हरायचा प्रश्नच उरत नाही ना. परंतु आपण प्रत्येक कार्याला, प्रत्येक खेळाला आपण हार मानतो. की बाबा एखादी परीक्षा आहे, जर प्रश्न कठीण आले तर अभ्यास तर कर, अभ्यास केला तर पेपर सोपा जाईल. खेळायला बघा समोरची टीम कोण आहे, कशी आहेत, त्यापेक्षा सराव कर. आलेल्या जी कोणी टीम असेल, संघ असेल, त्यांना तू हरू शकतोस. परंतु आपला उद्देश काय असतं? जर आपण हारलो तर हा मनामध्ये प्रश्न उभा राहतो, त्यामुळे टेन्शन वाढतं. म्हणून घड्याळ बंद ठेवल्याने घड्याळ कधी बघा घड्याळातली वेळ थांबेल. कारण का घड्याळ चालू नाही आहे. परंतु सूर्य, चंद्र उगवायचं थांबतील का हो? नाही. तुझ्या हातातल्या घड्याळाचं शेल काढून ठेव, तुझ्या हाताचं घड्याळ बंद पडेल, पण बाकीचे तर चालू आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, तू कितीही लपवी जरी केलीस, कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला ना, दिवस सत्य उघडकीस येईल. आणि त्या असत्यामुळे बघा टेन्शन अजून वाढेल. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला बघा आपण विचार करतो की काय करावं, कसं करावं, परंतु विश्वास कमवायला कित्येक वर्ष लागतात हो. गमवायला सेकंदही पुरेसा असतो. कारण का विश्वास कमवायचं, माणसं कमवायची आहेत. एखाद्यावरती ठेवलेला विश्वास, एखादी व्यक्ती असेल, त्याला आपण सांगतो, तिला आपण सांगतो की बाबा ही कोणाला सांगू नको. अनेक वर्ष लागतात ना विश्वास कमवायला. किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी आपण पार पाडली तर नक्कीच बघा विश्वास संपादन केलेला आहे. परंतु गमवायला कोणी आपल्याला बघा त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, त्या वेळेमध्ये बोलवलेलं आहे, आणि त्या वेळेला जर आपण हजर राहिलोच नाही, मग शेवटी काय? म्हणून समर्थ म्हणाले, विश्वास संपादन करायचं, विश्वास कमवायचा आहे, माणसं कमवायची आहेत. मनुष्यदेह म्हटलं की रंग बदलत असतो स्वभावानुसार. जसा बघा पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीती समर्थ. जसा सरडा झाडावर गेला, पानांमध्ये गेला की बघा हिरवा रंग त्या सरड्याला पाहायला मिळत असतो. बरोबर की नाही? झाडाच्या खोडावर बसला की बरोबर तो चॉकलेटी कलरचा होतो. मातीमध्ये गेला तर मातीचा कलर होऊन बसतो. तसंच मनुष्य देह आहे. स्वभाव सकाळी वेगळा, दुपारी वेगळा आणि संध्याकाळी वेगळा. म्हणून लक्षात ठेवा, टेन्शन येतं, टेन्शन जातं. टेन्शन घेऊन बसायचं नाही आहे, टेन्शन फ्री राहायचं. कारण जन्माला आल्यापासून आपल्याला टेन्शन आलेलं आहे, तर टेन्शन दूर करायचं आहे. बरोबर की नाही? आपण घेऊन काय आलेलो नाही आहे, परंतु ज्या वेळेला बघा आपला देह, आपला मन चंचल आहे, त्या चंचल मनाला आपल्याला प्रथमतः स्थिर करायचं आहे. बरोबर की नाही? आपला देह टेन्शन फ्री केव्हा राहील? जेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल तेव्हाच ना. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला टेन्शन आलं की एकच कार्य करायचं, ते म्हणजे स्मरण. मरणाचे स्मरण असावे, आलेलं टेन्शनसुद्धा दूर निघून जाईल. एवढं भलं मोठं सामर्थ्य आहे. जय जय रघुवीर समर्थ.